हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे वॉटरमेलन ज्यूस घरी कसं बनवायचं. साध्या आणि सोप्या पद्धतीत जवळपास 3-4 मिनिटात आपली रेसिपी होऊन जाते. झटपट बनणारी रेसिपी, मस्त. आणि उन्हाळ्यात आता खूप छान असतं वॉटरमेलनचं सरबत, ज्यूस. रोजही पिल्याने काही हरकत नाही आणि हेल्दी ज्यूस आहे. याच्यात दूध आहे, सब्जा आहे. आता हे आपण कलिंगड कापून घेऊया. कलिंगड तुम्हाला जसं कापायचं असेल तसं कापायचं, पण अर्धा लिटर दुधाचा ज्यूस बनवणार आहे इथं. तर बघा, लाल कलिंगड आहे. हे थोडंसं टेस्ट करून बघायचं. जर फिक्का असेल तर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, किंवा गोड असेल तर साखर टाकण्याची काही आवश्यकता नाही. आता आपण हे कलिंगडचे स्लाइस करून घेतले. बिया पण ठेवल्या, मला त्या बिया आवडतात आणि कसं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट होते. बिया पण हेल्दीच असतात, चांगल्या असतात बिया पण खाण्यात टरबूजमधल्या. तर ते बियासकट मी त्याचं मिश्रण करून घेतलेलं, मिक्सरमधून पेस्ट बनवलेली आहे. आणि तर सब्जा घेतला होता, 2 चम्मच घेतले होते मी पोहे खायचे, ते भिजवले होते. तर आज आपली वाटी अर्धी वाटी झालेली आहे. अर्धा लिटर दूध, याच्यात जवळपास 6 ग्लास आरामात बनतात, ग्लास जर मीडियम साईजचे असले तर. आता आपण दुधामध्ये सब्जा टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर वॉटरमेलनची पेस्ट टाकलेली मिक्सरमध्ये जी केलेली होती ती. आता हे मस्त एकत्र जरा फिरवून घ्यायचं. छान बघा, कलर किती छान आलेला आहे. कलर आपण टाकलेला नाही आहे कुठलाच, ऑलरेडी वॉटरमेलनचा कलर. आता माझ्या घरी जरा जास्त गोड पाहिजे तर मी साखर टाकलेली आहे, छोटी वाटी, अर्ध्या लिटरमध्ये. तर तुम्ही पण टाकू शकता तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर. आणि दूध ऑलरेडी हे गरम करून मी फ्रीजमध्ये ठेवलं होते 2-3 तासासाठी. तर थंड दूध आहे हे, आपण कलिंगडमध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर याच्यात टाकून जर लहान मुलं असतील घरी तर त्याच्यात स्ट्रॉ देऊन पण तुम्ही मस्त, मुलं आनंद घेत पितात मस्त ज्यूस. आणि काहीतरी वेगळं त्यांना असं आकर्षित वाटतं तर ते आनंदाने पितात. आता याच्यात आपण थोडंसं मी ठेवलं होतं टरबूज, आपले 4-5 स्लाइस मोठ्या, त्याचे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. ते फक्त ज्यूसमध्ये टाकायसाठी, म्हणजे गार्निशिंगसाठी पण छान वाटतं. आणि दाताखाली टरबूजचे स्लाइस येतात तर तेही चावायला छान वाटतं. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर याची पण तुम्ही पेस्ट करू शकता आपल्या सोयीच्छेने. मला म्हणजे मी अर्ध्या टरबूजचं म्हणजे स्लाइस करून मिक्सरमध्ये पेस्ट केलेले, आणि अर्ध्या टरबूजचं बारीक स्लाइस करून ते ज्यूसमध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही आपले एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा करून बघा. असं एकदम छान थंडगार टरबूजचा ज्यूस रेडी झालेला आहे. तर चला मंडळी, आवडला असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा, कमेंट्स पाठवत जा छान छान. माझ्या रेसिपीला सबस्क्राईब, माझ्या चॅनलला फ्लेवर्स बाय रोहिणी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल माझ्या रेसिपी